झी 24 तास एक पाऊल पुढे। कसाबला फाशी दिल्यानंतर काही सेलिब्रिटींनी आमच्याकडे नोंदवलेल्या या प्रतिक्रिया। नागरिक म्हणून अतिशय आनंद झालाय, पण मला असं म्हणायचं की 4 वर्षांनी म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असताना युद्धाला उत्तर 4 वर्षांनी सरकार देतंय, म्हणजे मला ह्याचं फार आश्चर्य वाटतंय। न्यायसंस्थेवर आपला विश्वास आहे, इतकं स्लो नाही करू। तो टेररिस्ट आहे हे तुम्हाला माहिती आहे, असं असताना त्याच्यावर तुम्ही 2-5 करोड खर्च करता त्याला पोसायला, आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही इतक्या वर्षांनी मारताय। मला वाटतं ही पुढच्या आता इलेक्शनची तयारी दिसते। फक्त मला एवढंच वाटलं की अमेरिकेने जसं गुपचूप कारवाई केली ओसामा बिन लादेनला मारताना, त्याचीच आपल्याकडे जरा मला वाटतं गुप्त ठेवून सगळं केलं। हे एका अर्थी बरं केलं, काही का होईना जरा काहीतरी एखादी चांगली शिकवण सरकारला अमेरिकेकडून घ्यावीशी वाटली, ती त्यांनी घेतली आणि ती कारवाई गुपचूप केली आणि तिथेच त्याला दफन केलंय असं पण मला कळलं। पण ही कारवाई मला आज अत्यंत वाईट एवढंच वाटतंय की ज्यांनी अतिशय समर्थपणे त्याचा पाठपुरावा केला की ह्याला मारा, आता नका जगवू, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब गेले आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली। हे जरा 8 दिवस आधी त्यांच्या मरणाच्या आधी केलं असतं, त्यांना निदान एक मरताना तेवढा एक आनंद मिळाला असता की त्याला काही का होईना निदान पाकिस्तानी टेररिस्टला मारला, याची सतत त्यांनी म्हणजे जवळजवळ ध्यास घेतल्यासारखं होतं आणि ते त्यांना बघायला नाही मिळालं। ह्याचं मला खूप खूप वाईट वाटतं। एक तरह से एक रिलीफ है ये, क्योंकि ये दुविधा में था देश कि क्या किया जाए, और लोग अचरज में थे कि अब तक ये फैसला क्यों नहीं ले पाए और सरकार का इतना खर्चा उस पर हो रहा है, वो क्यों हो रहा है। ये एक रिलीफ है, और ये दुर्भाग्य है कि वो बच्चा एक गलत सोहबत में पड़ के उसने ये कांड किया और उसकी उसे सजा मिली जो कि वाजिब है। झी 24 तास एक पाऊल पुढे।